नमस्कार, मी प्रियंका लाठी. बातमीपत्रामध्ये स्वागत. बातमीपत्राच्या सुरुवातीलाच एक स्पेशल रिपोर्ट आपण पाहणार आहोत. इतिहासामध्ये धनुष्यबाणामुळे रामायण आणि महाभारत घडलं होतं. आता पुन्हा महाराष्ट्राच्या राजकारणात धनुष्यबाणासाठी राजकीय महाभारत घडताना पाहायला मिळत आहे. शिवसेना विरुद्ध शिवसेना या संघर्षामध्ये धनुष्यबाणाचा निवडणूक आयोगाने घेतलेल्या निर्णयाचा हा वाद सुप्रीम कोर्टामध्ये चांगलाच रंगलाय. सुप्रीम कोर्टातल्या युक्तिवाद आणि न्यायालयाच्या प्राथमिक मतानं शिवसेना आणि धनुष्यबाण मिळवण्याच्या ठाकरेंच्या आशा पुन्हा एकदा पल्लवित झाल्या आहेत. पाहूयात त्या संदर्भातला हा विशेष रिपोर्ट. विधिमंडळातील फूट ही राजकीय फूट मानायची का? ठाकरेंचे वकील कपिल सिब्बल यांचा सवाल. आम्हाला अपात्रतेबाबत निर्णय घ्यायचा आहे, कोर्ट म्हणालं. शिवसेना कुणाची आणि धनुष्यबाण कुणाला मिळणार याचा फैसला सुप्रीम कोर्टात होणार आहे. त्यावर गेल्या 2 दिवसांपासून सुप्रीम कोर्टात ठाकरेंचे वकील कपिल सिब्बलांकडून जोरदार युक्तिवाद केले जात आहेत. या सुनावणीत कपिल सिब्बल यांनी अनेक कळीचे मुद्दे युक्तिवादातून मांडलेत. अपात्रतेचा निर्णय आणि पक्ष या दोन्ही वेगळ्या गोष्टी असल्याचं कपिल सिब्बल यांनी म्हटलंय. 17 फेब्रुवारी 2023 पासून विधिमंडळ पक्षच खरा पक्ष मानला असंही त्यांनी म्हटलंय. कार्यकारिणीत ठाकरेंच्या 160 सदस्यांचा पाठिंबा होता. एकनाथ शिंदेंकडे एकही सदस्य नव्हता असं त्यांनी म्हटलंय. विधिमंडळ पक्ष फुटला म्हणजे राजकीय पक्ष फुटलेला नाही असं सांगतानाच सिब्बल यांनी 2018 ची घटना कोणत्या आधारावर फेटाळण्यात आली असा सवाल केलाय. विधिमंडळात पक्षात पडलेली फूट पक्षातील फूट मानायची का असा सवाल करत राजकीय पक्ष हा विधिमंडळ पक्षावर अवलंबून नसतो असं सिब्बल यांनी म्हटलंय. त्यांचं कृत्य त्याद्वारे ते अपात्र त्याच वेळेला ठरत होते आणि त्यामुळे ते अपात्र करणं हे पहिलं गरजेचं होतं, जे स्पष्ट होतं. ज्या कायद्यामधल्या परिच्छेद 10 म्हणजे परिशिष्ट 10 शेड्यूल 10च्या अंडरमध्ये ज्या प्रोव्हिजन्स आहेत 21A 21Bच्या, त्या याच्याप्रमाणे ते अपात्र ठरत होते. ते अपात्र ठरवले असते त्याच वेळेला तर इलेक्शन कमिशनचा सिंबलचा निर्णय हा त्या प्रकारे होऊच शकला नसता. आम्हाला न्यायालयावर विश्वास आहे आणि जो न्याय आहे तो न्याय ज्याच्याकडे मेजॉरिटी असते. आता आणि बरं दुसरी गोष्ट, डिस्क्वालिफिकेशन जे म्हणतायत त्याचा टेन्युअर पण संपला आहे आमदारांचा. त्यामुळे ते कुठल्या जगतामध्ये आणि कुठल्या जमान्यात वावरतायत मला माहीत नाही. शिवसेनेची घटना राजकीय पक्ष की विधिमंडळ पक्ष खरा? पक्षातील फूट, आमदार अपात्रता या प्रमुख मुद्द्यांवर कपिल सिब्बलांनी युक्तिवाद केला. विधिमंडळ स्तरावर शिंदेंकडे बहुमत होतं. शिंदे पक्षाच्या घटनेत बदल करू शकत नाहीत असं सिब्बल यांनी म्हटलंय. 2018ला जी घटना होती तीच अमान्य केली जातीये. शिंदेंनी घेतलेल्या बैठकीला फक्त 2 नेते उपस्थित होते असं सिब्बल यांनी युक्तिवादादरम्यान म्हटलंय. की जी गोष्टच घटनाबाह्य आहे, आजही त्यांनी असं म्हटलं माहिती आहे ना, कपिल सिब्बल इज अनकॉन्स्टिट्युशनल, हे अगोदर पण मान्य केलेलं आहे आणि हे सगळं घटनाबाह्य आहे, असंविधानिक काम केलेलं आहे. इलेक्शन कमिशनने कशालाही जुमानलं नाही आणि त्याच जे 2018चा उल्लेख करता त्याच 2018च्या आमच्या घटनेबद्दल त्यांनी शेवटी पुन्हा एकदा संदर्भ पण दिला. मग एका बाजूला सांगता आमच्याकडे नाही आणि दुसऱ्या बाजूला संदर्भ पण देता आमचा. याचा अर्थ आमची घटना होती तुमच्याकडे, तुम्ही लपवलीत, असाही त्याचा अर्थ होतो. महत्वाचा मुद्दा आमच्या दृष्टिकोनातून आज माननीय न्यायालयाने जो उपस्थित केलेला आहे की कॉन्स्टिट्यूशन तुम्ही जे शिवसेनेची घटना आहे, कॉन्स्टिट्यूशन तुम्ही फॉलो करताय पण त्या डेमोक्रेसी जी फॉलो केली पाहिजे ती डेमोक्रेसी तुम्ही फॉलो केली गेली नाहीये. हे हा महत्वाचा मुद्दा आहे आणि ह्या मुद्द्यावरच सगळा संपूर्ण या केसचा संपूर्ण निकाल अवलंबून आहे. विधिमंडळ स्तरावर शिंदेंकडे बहुमत होतं. शिंदे पक्षाच्या घटनेत बदल करू शकत नाहीत. 2018ला जी घटना होती तीच अमान्य केली जाते. शिंदेंनी घेतलेल्या बैठकीला फक्त 2 नेते उपस्थित होते. ठाकरेंच्या पक्षाचे वकील कपिल सिब्बलांच्या या युक्तिवादावर कोर्टानं काही महत्त्वाची निरीक्षणं नोंदवली आहेत. आम्ही निर्णय देऊ तो भविष्यासाठी लागू होईल. आम्हाला अपात्रतेबाबत निर्णय घ्यायचा आहे असं कोर्टानं यावेळी म्हटलंय. तर अपात्रता निवडणूक आयोगाच्या निर्णयाचा संबंध असल्याचं सिब्बल यांनी सांगितलंय. पक्षांतर्गत संरचनेकडे निवडणूक आयोगाकडून दुर्लक्ष करण्यात आल्याचं सांगत विधिमंडळ पक्ष हा राजकीय पक्ष होऊ शकत नाही.
राजकीय पक्ष हाच खरा पक्ष असल्याचं सिब्बल यांनी म्हटलंय. इलेक्शन कमिशनने जो त्यांच्याजवळ ज्यावेळेला केस होती सिंबल आणि पार्टी ठरवायची, तो निर्णय त्यांनी पहिला देणं अपेक्षित होता. तो त्यांनी त्यांच्या पद्धतीनं जो द्यायला होता तो नेमका उलटा दिला. कोर्टचे न्यायमूर्ती त्याच्यावरती निर्णय देतील, ते त्यांची बाजू म्हणतायत. यापूर्वी सुद्धा कपिल सिब्बलांनी अनेक विषयांमध्ये राम मंदिराचा निर्णय तुम्ही निवडणुका झाल्याशिवाय देऊ नका, 370 कलम रद्द करू नका, तिहेरी तलाक असेल त्या संदर्भात पण विविध मतं मांडलेली. म्हणजे ती मतं ब्रह्मवाक्य नव्हती ना. राष्ट्रीय पक्षामध्ये 160हून जास्त पदाधिकारी हे उद्धव ठाकरे यांच्यासोबत होते. जी काही फूट पडली होती ती विधिमंडळ पक्षात पडली होती. पण निवडणूक आयोगानं चुकीचा आधार घेत निर्णय दिल्याचा युक्तिवाद हा कपिल सिब्बल यांनी केलाय. उद्धव ठाकरे प्रमुख असताना जी घटना होती ती शिंदेंनी नाकारली, पण ज्या पक्षाच्या घटनेच्या आधारे आमदार आणि मंत्री झालात ती घटना कशी काय नाकारू शकता, असा मोठा सवाल कपिल सिब्बल यांनी केलाय. सत्तेतील माणसं ही चुंबकासारखी असतात. ती आधी 16 होती, त्यानंतर 31 झाली आणि नंतर 39 आणि पुढे ती 56 झाली. सत्तेचा वापर करून त्यांनी माणसं जोडली, असंही सिब्बल यांनी म्हटलंय. शिवसेना पक्ष आणि चिन्हाच्या या सुनावणीकडे संपूर्ण राज्यासह देशाचं लक्ष लागलंय. ठाकरेंच्या वकिलांनी केलेल्या युक्तिवादानंतर पुढच्या सुनावणीला शिंदेच्या वकिलांकडून युक्तिवाद केला जाणार आहे. आता शिंदेचे वकील कोणता युक्तिवाद करतात याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिले. या प्रकरणी पुढील आठवड्यात सुनावणी होणार आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी.